कमी दिवसात जास्तीत जास्त पैशांचा परतावा मिळावा म्हणून सर्वसामान्य लोक आपल्याकडे जमापुंजी टोरेस सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवत असतात। अशा योजनांमधून हजारो कोटींचा पैसा जमा केल्यानंतर या कंपन्यांना आपला गाशा गुंडाळून पोबारा करतात। अशीच एक कंपनी म्हणजे टोरेस ज्वेलर्स कंपनी। मुंबई आणि परिसरातील या मोठा घोटाळा उघडकीस आला। लोकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या कंपनीत गुंतवली होती। त्यानंतर या कंपनीने आपली कार्यालये बंद केल्याने लोकांचे धाबे दणाणले। अशी टोरेस ही काही पहिली कंपनी नाहीये। आतापर्यंत 200हून अधिक पॉन्झी स्कीम्स कंपन्या बंद पडल्या आहेत। लोक अशा कंपन्यांमध्ये बिनधास्तपणे गुंतवणूक करतात, मात्र फसवणूक झाल्यानंतर लोकांचे बुडालेले पैसे परत मिळत नाहीत। टोरेस नावाच्या सोने, चांदी, हिरे यांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीने 13 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईत कार्यालय सुरू केलं। गुंतवणुकीचाही व्यवसाय सुरू केला। दागिन्यांची विक्री केल्यास गुंतवणुकीवर 4% व्याज देण्याचं कबूल केलं। नंतर ही रक्कम वाढवून 6% केली। काही दिवसांपूर्वीच 11% व्याज परतावा देण्याचं कंपनीने जाहीर केलं। ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवण्यात आला। सुरुवातीच्या काळात सांगितल्याप्रमाणे व्याज परतावा दिला गेला, पण नंतर अचानक सर्व कार्यालये बंद असल्यामुळे ग्राहकांमध्ये घबराट पसरली। टोरेस ज्वेलर्सचे मुंबई आणि परिसरातील एकूण 6 आलिशान शोरूम होते। दादर, ग्रँड रोड, कांदिवली, सानपाडा, मीरा रोड, कल्याणमध्ये या कंपनीचे शोरूम्स आहेत। सर्वसामान्यांना आर्थिक समज किंवा अर्थभान कमी असल्याने ते अशा पॉन्झी स्कीम्सला बळी पडतात। गडकरी रंगायतन इथंही एका ज्वेलर्स शॉपने अशाच प्रकारचे लोकांकडून पैसे स्वीकारून त्यांची फसवणूक केली होती। डिस्क कुलकर्णी कंपनीनेही हाऊसिंगसाठी लोकांकडून पैसे घेतले आणि त्यांची फसवणूक केली। या प्रकरणातील आरोपींना अटक केली जाते, नंतर त्यांना जामीनही मिळतो। त्यानंतर पुन्हा हेच लोक घोटाळे नव्या जोमाने करताना दिसतात। मालमत्तेवर टाच आणली तरी 2 ते 3 कोटींची मालमत्ता जप्त होते। अशा पॉन्झी स्कीम्समध्ये अडकलेल्या सर्वच लोकांचे पैसे काही परत मिळत नाहीत, असं अर्थतज्ञ सांगतात। या सामुदायिक गुंतवणूक स्कीमविषयी म्हणजेच कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीमबद्दल सेबीने पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात 2008 मध्ये कायद्यात तरतूद केली होती। त्यानंतर 200 कंपन्या बंद पडल्या होत्या। यात सहारा, पॅन कार्ड, SLA सारख्या 600 कंपन्यांनी गाशा गुंडाळला होता। या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा आरोपींना अटक करते आणि खटला चालवून शिक्षा देखील होते। या कंपन्यांच्या मालमत्तेवर टाच आणली जाते, परंतु संपत्ती 1-2 कोटींची असते आणि हा घोटाळा 8 ते 10 कोटींचा असतो। त्यामुळे लोकांचे पैसे परत मिळत नाहीत आणि सर्वसामान्य लोक आपल्या आयुष्यभराची कमाई त्यात गमावून बसतात। आत्तापर्यंत 200 कंपन्यांचे 8,000 कोटी ते 2 लाख कोटी यात अडकलेले आहेत। 25 वर्ष झाले तरी हा पैसा मिळालेला नाही, असं अर्थतज्ञ विश्वास उटगी यांनी म्हटलंय। टोरेस कंपनीचा गैरव्यवहार गंभीर स्वरूपाचा असून त्यात सामान्य नागरिकांची जन्मभराची कमाई पळवून परदेशात नेण्यात आली। ही रक्कम परदेशातील खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली। त्यासाठी बेकायदा मार्गांचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे। यावरच सध्या तपास सुरू आहे। मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे। या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।